कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन नावीद मुश्रीफ आणि संचालक यांची मराठवाड्यातील उजना मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट, सुनेगाव, तालुका अहमदपूर, लातूर या दूध संघाला बुधवारी सदिच्छा भेट दिली आहे। या भेटीदरम्यान अहमदपूरचे माजी आमदार बाळासाहेब जाधव आणि अविनाश जाधव यांनी गोकुळचे चेअरमन नावीद मुश्रीफ आणि संचालक यांचं स्वागत आणि सत्कार केला आहे। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन नावीद मुश्रीफ आणि संचालक यांची मराठवाड्यातील उजना मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट, सुनेगाव, सांगवी, तालुका अहमदपूर, लातूर या दूध संघास बुधवारी सदिच्छा भेट झाली। यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन नावीद मुश्रीफ म्हणाले की राज्यातील मुंबई, पुणे परिसरासह मराठवाडा विभागातूनही गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढती आहे। या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाच्या व्यवस्थापनाने लातूर आणि नांदेड परिसरातील स्थानिक दूध संघाची भेट घेऊन प्रत्यक्ष आढावा घेतला। सहकार मंत्री व उजना मिल्कचे चेअरमन नामदार बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या उजना मिल्क या दूध संघाच्या माध्यमातून गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ या भागांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच या विभागातही गोकुळचे दूध व दर्जेदार उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठोस पावलं उचलली जाणार आहेत। भेटीदरम्यान मुश्रीफ यांनी डेअरीतील विविध यंत्रणा, कार्यपद्धती आणि तांत्रिक सुविधांची सविस्तर पाहणी केली। दूध संकलन प्रक्रियेची सखोल माहिती डेअरीचे मॅनेजर संदीप पाटील यांनी दिली। या प्रसंगी गोकुळचे चेअरमन नावीद मुश्रीफ, अहमदपूरचे माजी आमदार बाळासाहेब जाधव, गोकुळचे संचालक युवराज पाटील, शशिकांत पाटील सुळेकर, प्राध्यापक किसन चौगुले, बिद्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मनोज फराकटे, अविनाश जाधव, सूरज पाटील यांची उपस्थिती होती।